जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पंकजनेत्राय नमः पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत्यात्मनि, तद्विद्यादात्मनो माया. यथा भासो यथा तमः, यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ तत् परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. 6व्या स्कंदाचे अवतरणिका. 6ठ स्कंद प्रथमोध्यायात अजामिलोपाख्यान विख्यात अजामिलोद्धार धर्म भागवत द्वितीयात वर्णिला. यमदूत चर्चा तृतीयाशी, चतुर्थी हरिदर्शन दक्षाशी, पंचमी नारदबोध दक्षपुत्राशी, शाप नारदाशी दक्षाचा. दक्षाच्या 60 कन्यांचा वंश निवेदिला षष्ठाध्यायास. सप्तमी त्यागोनी बृहस्पतीस देवगुरु करती विश्वरूपाशी. नारायण कवच 8व्याशी, नवमी वधिले विश्वरूपाशी. वृत्रासुराने हरविले देवाशी, केली दधीचीशी प्रार्थना. दधीच्या अस्थिवज्राने वृत्रासुराशी युद्ध खेळणे. 10व्यात ते ऐकणे. एकादशी वृत्रासुर वीरवाणी. द्वादशी वध वृत्रासुराचा. त्रयोदशी इंद्रा दोष ब्रह्महत्येचा. चतुर्दशी वृत्रासुर पूर्वजन्माचा. पंचदशी बोध चित्रकेतुशी. षोडशी चित्रकेतुशी विरक्ती संकर्षण दर्शन प्राप्ती. सप्तदशी शापतसे पार्वती चित्रकेतुशी. आदिती दितीचे संतान. अष्टादशी प्रसवले मरुद्गण. 19वी वर्णन पुसवन व्रताचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम आपण पाहिलं वृषपर्वाला मारलेलं, त्याचा दोष इंद्रावर लागला. ते जे पाप होतं ब्रह्महत्येचं, ते 4 जणांनी वाटून घेतलं, ते आपण पाहिलं. मग पुढे आपण पाहतो आहे की चित्रकेतू राजा जो आहे, त्या चित्रकेतूचं आख्यान जे आहे ते, कारण या ठिकाणी
हा चित्रकेतू कोण होता? तर वृत्रासुराचा पूर्वजन्म किंवा वृत्रासूर हा पूर्वी चित्रकेतू राजा होता. चित्रकेतूचं आख्यान आपण पाहत आहोत. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं चित्रकेतू राजा असल्यामुळे सगळं वैभव प्राप्त होतं. एक नाही 1,00,00,000 राण्या त्यांना होत्या आणि तरी पण पुत्रसंतान नाही आणि पुत्रसंतान नसल्यामुळे जे दुःख असतं ते त्या दुःखाचा अनुभव राजाला आला आणि त्यामुळे पुत्रसंतान झाल्याशिवाय माझ्या मनाला समाधान मिळणार नाही, मला सद्गती प्राप्त होणार नाही, असं त्याच्या मनामध्ये असल्यामुळे त्याशिवाय दुसरी कुठल्याच गोष्टीची त्याला आवश्यकता नव्हती. आत्मदेवाच्या आख्यानामध्ये सुद्धा आपण असंच पाहिलं. आत्मदेवाला पुत्रसंतान नव्हते. आता मला पुत्रसंतान झालं पाहिजे आणि नाही झालं म्हणून मी आता जीव देतो आहे, अशा पद्धतीने आत्मदेव तुंगभद्रा नदीच्या काठी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी ते महात्मे आले आणि त्यांनी दया करून या आत्मदेवांना आशीर्वाद दिला आणि एक फळ दिलं, हे तुझ्या पत्नीला खाऊ घाल. ही कथा आपण भागवताच्या महात्म्यामध्ये पाहिली. त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा हा चित्रकेतू राजा जो आहे त्याला फळ मिळालं. अंगिरा ऋषींची भेट झाली. अंगिरा ऋषी सहजपणे जे भ्रमण करतात, आता सहजपणे म्हणजे तुमच्या आमच्यासारखं सहज मी फिरायला गेलो असं नाही, पण त्यांचा उद्देश असतो की जगाचं कल्याण व्हावं. अशा जगाच्या कल्याणाच्या उद्देशाने एके दिवशी यांच्या महालामध्ये अंगिरा ऋषींचं आगमन झालं. तसे कदा तू भवनम अंगिरा भगवान ऋषी लोकान अनुचरान एतान उपगच्छत यदृच्छया म्हणजे त्यांच्या इच्छेने ते त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. राजाने स्वागत केलं, सगळं केलं. आता ते विचारतात तुझ्या चेहऱ्यावर असं म्लान का, तू असं दुःखी का, कारण बाकी सगळं वैभव तुझ्याकडे आहे. त्या ऋषीने याचं मन जाणलं आणि तेव्हा राजाने ते व्यक्त केलं की मला पुत्रसंतान नाही आणि तुम्ही काही करा पण मला पुत्रसंतान झाला पाहिजे, असा मला आशीर्वाद द्या. आता त्याप्रमाणे पुत्रप्राप्ती झाली. कृतद्युती नावाची त्यांची राणी 1,00,00,000मधली ही एका राणीचं नाव आहे उपलब्ध. आता 1,00,00,000ची नावं टाकली असते तर अजून भागवताचा विस्तार किती झाला असता. त्यामुळे आता त्यांना जो पुत्र झाला त्या पुत्राचा बाळपणीच त्या एवढ्या महालामध्ये तिने त्या बाळाला झोपवलं, पण ते बाळाला उठवण्यासाठी दासी गेली तेव्हा ते बाळ मृतवत झालं होतं आणि त्या बाळाचं मृत शरीर पाहून या कृतद्युती आणि चित्रकेतू राजा हे दोघे शोक करीत होते. आता पुष्कळ प्रयत्न झाला, सगळं झालं, पण आता ते मेलेला माणूस काय पुन्हा जिवंत होणार आहे का? तो फक्त भगवंताच्या कृपेने संतांच्या चरित्रामध्ये असे मेलेले जे जीव आहेत ते पुन्हा जिवंत झाल्याच्या अनेक घटना अनेक संतांच्या चरित्रामध्ये आहेत. आता त्याचा विचार करत गेला 1-2 घटनेचा, तरी पण तो विस्तार जास्त होईल म्हणून तो न करता आपण आपल्या कथेच्याच मागे राहू. शोकग्रस्त असा तो चित्रकेतू आपल्या मेलेल्या पुत्राजवळ बसलेला आहे आणि तो स्वतः खूप दुःखामध्ये होता. आता त्या ठिकाणी अंगिरा ऋषी आणि देवर्षी नारद या दोघांचं आगमन झालेलं आहे. आपण मागच्या वेळेस हे पाहिलं की तत्वांगिरा नाम मुनिर आजगाम स नारदासह त्या ठिकाणी अंगिरा ऋषी आले. कोयम स्यात तव राजेंद्र भवान यमन शोचती. तू कशाचं दुःख करत आहेस? हा तुझा मुलगा मेला म्हणून तुला दुःख होत आहे, पण हा मुलगा तुझा मागच्या जन्मात कोण होता आणि तू त्याचा कोण होता याचा विचार कर. आज आपण जरी आपल्या घरामध्ये पती असेल, पत्नी असेल, मुलं असतील, हे सगळे आपण एकत्र आहोत, तर ते फक्त केवळ योगायोगाने एका झाडावर अनेक पक्षी संध्याकाळ झाल्यानंतर आता रात्री दिसत नाही म्हणून जसे एकत्र येतात आणि सकाळी उजाडल्यावर ते सगळे पुन्हा आपापल्या ठिकाणी निघून जातात. पुन्हा त्यांची भेट होती किंवा नाही हे सांगता येत नाही. तसं या जन्मातले जे आईवडील आहेत, या जन्मातले जे मुलं आहेत, मुली आहेत, आपला जो संसार आहे तो पुन्हा पुढच्या जन्मामध्ये आपल्याला प्राप्त होईलच याची शाश्वती नाही. आणि म्हणून मागच्या जन्मात तू त्याचा कोण होतास असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला आणि पुढच्या जन्मात तरी तुझा आणि त्याचा काही संबंध आहे का असा आता युक्तिवाद त्या ठिकाणी सुरू झाला. जसं नदीच्या ठिकाणी आपण जातो, कपडे वगैरे आपण त्या ठिकाणी काढून ठेवलेले आहेत, नदीमध्ये स्नानासाठी जातो, कपडे भिजणार नाही या प्रकारे व्यवस्था करून आपण स्नान करतो.
स्नान करून जेव्हा येतो तेव्हा आपण पाहतो की ते नदीचं पात्र जे आहे, नदीचं पाणी जे आहे ते आपल्या कपड्यांच्या जवळपास आलेलं आहे. आता आपले कपडे भिजतील अशी व्यवस्था आहे. पण असं का झालं? कारण जसे पाण्याच्या वेगाने वाळूचे कण जे आहेत ते हळूहळू ओले व्हायला लागतात आणि नदीचा प्रवाह थोडासा दुसरीकडे झुकलेला दिसतो आणि तीच वाळू पुन्हा वेगवेगळी होते. त्याप्रमाणे या काळाच्या प्रवाहामध्ये प्राणीसुद्धा एकमेकांशी जोडले जातात आणि एकमेकांपासून त्यांचा वियोग होतो. जसं बीजापासून दुसरी बीजे उत्पन्न होतात. एक बी लावलं, त्यामधलं एक झाड येतं, छान पानं आहेत, फुलं आहेत, मग फळ झालं, फळामध्ये बी आहे, मग तेच बी पुन्हा लावलं तर पुन्हा त्या ठिकाणी अनेक तरू निर्माण होतात. फळे रसाळ गोमटी तुकाराम महाराज म्हणतात. पण कितीही बिया लावल्या तरी आमचे माहूरकर काका किंवा आमचे देशमुख काका ते सांगतील की त्या प्रत्येक बीचं जे आहे प्रजनन शक्ती असते आणि त्यापैकी किती झाडामध्ये रूपांतर होईल, कितीचं ते आता शब्द त्यांना माहिती, मी काय ॲग्रिकल्चरचा नसल्यामुळे तर ते सांगू शकत नाहीत किती झाडं उत्पन्न होतील. पण ज्या बियाण्यातून जास्तीत जास्त झाडं उत्पन्न होतील त्याच्यामध्ये मग आपल्याला फळाची आशा जास्त असेल. तसं पण किती होतील हे सांगता येत नाही. तसं राजा, तू, मी आणि हे समस्त जगामध्ये असणारे सगळे चराचर प्राणी जे आहेत ते सर्वजण त्यांच्या जन्माच्या पूर्वी नव्हते आणि त्यांच्या जाण्यानंतर राहणार नाहीत. माझा जन्म 16 ऑगस्टचा आहे. 15 ऑगस्टला मी नव्हतो. 16 ऑगस्टला जेव्हा जन्म झाला त्याच्या 2 मिनिटापूर्वीसुद्धा मी जगात नव्हतो आणि नंतर मी नसताना पुन्हा जग तसंच राहणार आहे. म्हणजे आपण जे आहे ते फक्त या पाण्यावरच्या फेसाप्रमाणे, बुदबुदाप्रमाणे, त्या बुडबुड्याप्रमाणे, जसं बुडबुड्याचं आयुष्य हे क्षणभर असतं तसं माणसाचं आयुष्य हे क्षणभर असतं आणि त्यामुळे या स्थावर जंगमात्मक जगामधल्या चराचर प्राण्यांशी आपला तसा संबंध नसतो. एखाद्या बसचं आपण तिकीट काढलं, 8 दिवसांनी प्रवास करायचा, रोज ती बस दिसल्यानंतर आपल्या मनात येतं, अरे हीच बस आहे, आपल्याला याच बसने जायचं आणि मग प्रवास होतो, पुन्हा आपण परत येतो. मग आता ती बस आली किंवा एखाद्या पेपरमध्ये बातमीमध्ये वाचलं की त्या बसचा ॲक्सिडेंट झाला, तर त्याचं दुःख आपल्याला होत नाही, कारण आता त्या बसचा आणि आपला संबंध आता निघून गेलेला आहे. पुन्हा त्या बसशी संबंध येणार नाही. म्हणजे असा जो क्षणिक संबंध असतो त्या वाहनाचा, तसाच या जगामध्ये असणाऱ्या आपल्या कुटुंबातील सर्वांचा संबंध जो आहे तो क्षणिकच आहे. भगवंताच्या दृष्टीने तो क्षणिक आहे, आपल्या दृष्टीने तो 20, 30, 50 वर्षाचा आहे. मुलं जसं खेळणी तयार करतात, त्याशी खेळतात, खेळताना आनंदित होतात आणि मग काही वेळाने कंटाळा आला की त्या खेळणी मोडून टाकतात. वाळूमध्ये होणारं जे शिल्प असतं ते सुद्धा अशाच प्रकारचं असतं. तसं एकाच माती आहे आणि त्यापासून अनेक गोष्टी निर्माण होतात, पण त्यामधलं माती हे तत्त्व जे आहे ते चिरकाळ टिकणारं आहे, ते आत्मवस्तू आहे आणि देह हा वरवरचा आहे. म्हणून शुकदेव या ठिकाणी म्हणतात, को युवाम ज्ञानसंपन्नो महिष्टौ च महीयसाम अवधूतेन वेशेण गूढाविह समागतौ. राजा म्हणतो की आपण दोघेही ज्ञानी, कारण त्याच्याकडे आता दोघेजण आले आहेत, नारद आणि अंगिरा ऋषी आले आहेत. आपण ज्ञानी आहात, सर्वश्रेष्ठ दिसत आहात, अवधूत वेश धारण केलेला आहे, तर आपण कोण आहात, आपला परिचय द्या. त्यावेळेस अंगिरा ऋषी परिचय देतात की खरं म्हणजे मी यापूर्वीच तुझ्याकडे आलेलो होतो, पण त्यावेळेस अहंते पुत्र कामस्य पुत्रदो अस्मे अंगिरा नृप एष ब्रह्मसुता साक्षात नारदो भगवान ऋषी. ते म्हणतात, मी तुझ्याकडे यापूर्वी आलो होतो आणि पुत्र व्हावा याच तळमळीपोटी तू होतास आणि तू तीच मागणी केलीस, तेव्हा माझ्या आशीर्वादाने भगवंताने तुला पुत्र दिलेला आहे आणि हे जे माझ्याबरोबरच आहेत देवर्षी नारद आहेत, असे ते दोघांची ओळख करून देतात. मग आता आम्ही दोघे आता एकत्र का आलो, याचा काय, अनुग्रहाय भवतः प्राप्ता वाव मिह प्रभो ब्रह्मण्यो भगवद्भक्तो नावसिदितुम अर्हती. आता तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठीच, तुला ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. आता तुला पुत्र झाला, त्यामध्ये योगायोग माझा होता, पण भगवंताच्या कृपेने तो पुत्र झाला. आता त्या पुत्राचं लालनपालन करणं, तो काय लहानच होता, पण लहानपणीच तो पुन्हा मृत झाला. त्यामुळे पुत्रप्राप्तीचा आनंद तू मिळवला, त्यानंतर पुत्राचा वियोगसुद्धा झाला आणि याचा तुला अनुभव आला. तसंच धन, घर, दार, विविध ऐश्वर, संपत्ती हे सुद्धा क्षणिक आहेत.
कारण हे सर्वच्या सर्व अनित्य आहे. अनित्यानी शरीराणी विभो नैव शाश्वतः. आणि म्हणून म्हणतात गीतेमध्ये एक श्लोकसुद्धा आहे, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषोपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोऽभिजायते. मुख्य ध्यायतो विषयान् पुंसः. जीव विषयांचं चिंतन करतो, विषयांचं ध्यान करतो आणि मग त्या विषयाच्या प्राप्तीसाठी काम करतो, कार्य करतो. त्याच्याकडून काही ना काही कार्य होत असतं आणि मग ते प्राप्त होण्यासाठी त्याची धडपड असते. आणि प्राप्त झालं तर मला सुख होईल आणि प्राप्त नाही झालं तर मला दुःख होईल. त्याच्या मार्गात जो येईल त्याच्याबद्दलचा क्रोध निर्माण होईल. आणि म्हणून कामात क्रोधोऽभिजायते. कामनेमुळे क्रोधसुद्धा उत्पन्न होईल, समाधानसुद्धा होईल. पण एवढं सगळं होता समर्थ जसं म्हणतात, सुख म्हणता हे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले, चित्त दुष्टीत झाले, भ्रमत मन वळेना, हित ते आकळेना, परम कठीण देही देहबुद्धी गळेना. म्हणून या ठिकाणी सांगतात, अयम हि देहिनो देहो द्रव्यज्ञान क्रियात्मकः, देहिनो विविध क्लेशस संताप कृदु उदारतः. पंचमहाभूते, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय या सगळ्यांचा समूह असलेला हा जीव. आणि जेव्हा त्यामध्ये आत्म्याने प्रवेश केला तेव्हा तो देहरूपाने तो या जगामध्ये आला. आणि त्या जीवाला म्हणजे त्या आता देहधारी जीवाला, ज्यामध्ये परमेश्वराचं स्वरूप आत्मरूपाने आहे, त्याला अनेक प्रकारचे क्लेश आणि संताप असा प्राप्त होतो. म्हणून तू मनाने या बाह्य गोष्टींचा विचार करू नकोस. हे सगळं जे आहे ते बाह्य गोष्टी ज्या आहेत त्या आलंबन आहेत, त्या तुला त्याकडे ओढणाऱ्या आहेत, त्या संसारामध्ये तुला फसवणाऱ्या आहेत आणि त्यामध्ये नित्यत्व नाही असा तू विचार करून आणि तू परमसमाधान आणि परमशांती प्राप्त होईल अशा प्रकारे आपलं जीवित्व तू आता यापुढे घालवायला पाहिजे. तस्मात् स्वस्थेन मनसा विमृश्य गतिमात्मनः. मग नारद ऋषी सांगतात की हे जे मी तुला 2 श्लोक सांगितलेले आहेत, 25वा आणि 26वा श्लोक, की याला एके ठिकाणी मंत्रोपनिषद म्हटलेलं आहे. आणि मंत्रोपनिषद म्हणजे शुक्ल यजुर्वेद शाखेमध्ये कण्व शाखेचा 40वा अध्याय जो आहे त्याला पुढे दुसऱ्या ह्याच्यामध्ये ईशावास्य उपनिषद हे सुद्धा नाव प्राप्त झालेलं आहे. असा उपदेश 2 श्लोकामध्ये त्या ठिकाणी नारदाने केला. आणि नारद ऋषी त्यांना म्हणतात की हे मंत्रोपनिषद जे आहे त्याचा तू एकाग्र चित्ताने ते ग्रहण कर, मंत्रोपनिषद. आणि हे धारण केल्यामुळे, याचा उच्चार केल्यामुळे, याचा जप केल्यामुळे, या मंत्रोपनिषदाचा विचार करून तू बाह्य परिस्थितीमध्ये अडकून राहू नकोस, पण तू आत्मस्थ राहा. आपण आत्मरूपाने भगवंताचेच अंश आहोत याचा विचार कर. असे 7 दिवस तू जर काही आराधना केली, अनुष्ठान केलं, तर 7 रात्रींमध्ये तुला संकर्षणांचं दर्शन होईल. भगवान संकर्षण हे तुला दर्शन देतील. याम धारयन सप्तरात्रात दृष्टा संकर्षणम प्रभुम. याम धारयन, याम म्हणजे ज्याला तू धारण करशील त्या मंत्रोपनिषदाला, आणि ते तुला धारण केल्यामुळे 7 रात्रीमध्ये भगवान संकर्षण तुला दर्शन देतील. आता याचा इतिहाससुद्धा सांगतात की प्राचीन काळी भगवान शंकर हे त्यांनी संकर्षण देवांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला होता. भगवान शंकरांनीसुद्धा या संकर्षण देवांचा आश्रय घेतला होता आणि त्यामुळे त्यांच्या ठिकाणी असणारा द्वैतभावसुद्धा दूर झाला. त्यामुळे तू सुद्धा त्या भगवंताचे ते परमपद प्राप्त करून घेशील. म्हणून तू हे अनुष्ठान या मंत्रोपनिषदाचे कर असं ते सांगतात. कोणाला? या चित्रकेतू राजाला सांगतात. या मुलामध्ये तू अडकून राहू नको, कारण हे सगळं विभो नैव शाश्वत आहे, हे शाश्वत नाही, हे तू जाणून घे असं म्हणत या ठिकाणचा हा 28वा अध्याय जो आहे तो या ठिकाणी पूर्ण होतो. छोटासाच अध्याय आहे, पण या जीवाला जे दुःख होत आहे ते दुःख खरं म्हणजे क्षणिक आहे. त्या दुःखाचा त्याला विसर पडला पाहिजे आणि त्या दुःखातून बाहेर येऊन झालेल्या घटनेकडे साक्षी भावने पाहण्याचा तू प्रयत्न केला पाहिजे. हेच सांगण्यासाठी हा पूर्ण अध्याय आहे. मला आठवतं मागे नागपूरला आपल्याचपैकी एक भगिनी आहे, तिथे होत्या, आता ते पुण्याला आहेत, नावही सांगायला हरकत नाही, आमच्या निराताई अभ्यंकर यांच्याकडे परमपूज्य अक्कांचा भागवत सप्ताह होता.
निदान एक दिवस तरी जावं म्हणून मी त्या ठिकाणी जाण्याचा खूप विचार केला. भागवत सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या घरी झालेली घटना सांगतो. अक्कांच्या अनुग्रहीत असल्यामुळे नीलाताई आणि त्यांचे मिस्टर आमचे आप्पा अभ्यंकर आणि त्यांचं कुटुंब या भागवताच्या आनंदामध्ये होते. भागवत सप्ताह झाला, पूर्ण झाला आणि आता त्याचे सप्ताहाची पूर्णाहुती दुसऱ्या दिवशी लवकर अक्काने सांगितलं, लवकर पूजा वगैरे करून घ्या, नैवेद्य दाखवा. नैवेद्यही दाखवला. पण त्यानंतर ते आप्पा जे आहेत म्हणजे नीलाताईंचे मिस्टर जे आहेत ते त्यांना देवाज्ञा झाली. आत्तापर्यंत मला जायचं होतं पण मी गेलो नाही. पण आता ही घटना झाल्यामुळे मी लवकर लगेच निघून त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो त्यांच्या घरी आणि गेल्यानंतर त्यांच्या घरचं जे वातावरण होतं ते इतकं छान आणि नॉर्मल होतं की जसं काही झालंच नाही घरामध्ये अशा प्रकारे. कारण हा श्रीमद भागवत हा ग्रंथ जो आहे तो मृत्यूवर विजय मिळवण्याचा हा एक मार्ग सांगणारा हा ग्रंथ आहे. आणि तसंच श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 11वा श्लोक, अशौचानन्वशौचस्त्वं प्रज्ञावादांश भासते गतासूनश्च नानुशोचन्ति पंडितः. गतासून म्हणजे गत आणि आगत या दोन्हींचा मिळून तो शब्द गतासून. म्हणजे जे गेलेले आहेत त्यांच्याबद्दल शोक करू नको आणि जे जात आहेत त्यांच्याबद्दल शोक करू नको आणि जे आहेत ते सुद्धा जाणारे आहेत हे तू लक्षात घे. आणि त्याबद्दलचा शोक केलास तर त्या मृतात्म्याला दुःख होतं. हे जे आहे ना, हा दुसऱ्या अध्यायातला 11वा श्लोक आहे. तो पूर्ण साधक संजीवनी नावाच्या ग्रंथामध्ये रामसुखदास महाराजांनी जे त्याचं विश्लेषण दिलेलं आहे ते सर्वांनी जरूर वाचावं. आणि मग आपल्या घरातला जरी तो प्रसंग असला तरी त्यातून मार्ग कसा काढावा. धीरस्तत्र न मुह्यती. जे धीर आहे ते त्या ठिकाणी कुठेही भ्रमित होत नाही याचा अनुभव घ्यावा असं हे सांगत या ठिकाणी नारद ऋषी हे सांगत आहेत. आणि याप्रमाणे 28 श्लोक असणारा हा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां षष्ठस्कंधे चित्रकेतु सांत्वनं नाम पंचदशोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता आपल्याला 16व्या अध्यायाकडे प्रवेश करायचा आहे. 16वा अध्याय म्हणजे चित्रकेतूला वैराग्य आणि संकर्षण देवांचे दर्शन. 2 मिनिटात आपण भजन करूया आणि मग या अध्यायाला सुरुवात करूया.